प्रार्थना झाली. आचार्यांनी डोळे मिटले. ते नेहमीप्रमाणे स्वतःशी पुटपुटले, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. त्यांना नमस्कार करून एक एक जण जाणार इतक्यात आचार्य गंभीर स्वरात म्हणाले, बंधूनो, क्षणभर थांबा. आपल्या आश्रमात आज नवीन सेवक आलाय. आपल्याला आणखी एक बंधू भेटलाय. सगळे जागच्या जागी थांबले. त्या तरुणाच्या दिशेनं आचार्यांनी उजवा हात पुढे केला. म्हटलं, माझ्या मित्राचा हा धाकटा भाऊ, ये, असा पुढं ये. तो तरुण प्रार्थनेच्या सुरांनी भारला गेला होता. आश्रमाचं हिरवगार स्थान, बाजूची शेती, आश्रमातलं धीर गंभीर वातावरण, आचार्यांची उंच सडसडीत सतेज मूर्ती आणि आत्ता दाखवलेली आपुलकी, प्रत्येक गोष्ट त्याच्या मनात ओढ उत्पन्न करत होती. ये बंधू, इथं येऊन उभा राहा. सगळ्या बंधूंना, भगिनींना. काहीसा बुजरेला तो तरुण आचार्यांकडे बघतच राहिला. आचार्यांनी आपला उजवा हात तसाच पसरून ठेवला होता. त्यांचा स्वच्छ गोरा गुलाबी तळवा त्या तरुणाला आवडला. आचार्यांच्या हाताचं अंगठ्याजवळचं बोट तुटलं होतं. ये ना, सगळे आश्रमवासी तुझे बंधू आहेत. या मुली तुझ्या भगिनी आहेत. तरुण पुढे झाला. आपल्या खादीच्या शर्टाची टोकं त्यानं खाली ओढली. बंधू, तू आमचा कुटुंबीय. तुझी ओळख करून दे सर्वांना. तरुणानं खांद्यावरची पिशवी नीट केली. तिच्या बंदावर हात ठेवत म्हटलं, माझं सबंध नाव. बंधू, फक्त पहिलं नाव सांगायचं इथं. आडनाव जाती दर्शवतात. जाती द्वेष पसरवतात. द्वेष माणसाला सर्वनाशाप्रत नेतो. जाती द्वेष दूर करण्यात मी एकदा हाताचं हे बोट दान केलंय. माझं नाव श्रीराम. मी सागर विद्यापीठाचा BA आहे. आपल्यासारखं सारं आयुष्य जनसेवेत वेचावं या हेतूने मी आश्रमात पाऊल ठेवलंय. पुरे. आचार्यांनी आज्ञा केली. मग म्हटलं, बंधू, इथले आश्रमवासी तुझे बंधू, तुझ्या भगिनी आहेत, या गोष्टीचं विस्मरण होऊ द्यायचं नाही कदापि. तरुणाचं लक्ष एव्हाना समोर बसलेल्या अनूकडे गेलं होतं. सावळी तरतरी चेहऱ्याची, खूप हसरे डोळे असणारी तिची शिल्पाकृती त्याच्या नजरेत भरली होती. तिच्यासारखीनं या वातावरणात राहणं, आचार्यांच्या आज्ञेचं पालन करणं म्हणजे मोहाच्या हवेत संयमाचं रोपटं उगवण्यासारखं होतं. अनु त्याच्याकडे पाहून हसली. मोठ्यानं म्हणाली, आचार्य, आपण याला फक्त श्री म्हणूया. तुला चालेल ना श्री म्हटलेलं? त्याचा होकार उमटण्याआधी आचार्य बोलले, अनसुया, ही बाब सवडीनं ठरवता येईल. दुपारी सांगितलेली पत्र टंकलिखित करून झाली? केव्हाच पत्ते लिहून पोस्टात टाकली पत्र. तू स्वतः ती पत्र टपालाच्या पेटीत? अर्थातच. शाबास श्रीराम, आश्रमाची ही शिस्त आहे. अनसुया, भोजनानंतर आणखी पत्र सांगायची आहेत तुला. आप्पाजी आपल्या उत्तराची वाट बघत असतील. कुंवरजींनाही मदतीच्या प्रार्थनेचं पत्र धाडलं पाहिजे. आचार्य उठले. अनु मोकळेपणी त्याला म्हणाली, तुला मी श्रीच म्हणायचं ठरवलंय हा? आचार्यांनी तिच्याकडे रागाचा कटाक्ष टाकला. इतर आश्रमवासी काहीसे चपापले. अनु फक्त हसत होती. अनुला पहिल्या दिवशीच तो तरुण आवडला. उंचापुरा, कुरळ्या केसांचा, तीक्ष्ण डोळ्यांचा आणि मुख्य म्हणजे चेहऱ्यावर सात्विक आत्मविश्वास बाळगणारा. त्याला पाहिलं आणि का कुणास ठाऊक तिला वाटलं याचं नाव श्रीनं सुरुवात होणारं असेल. श्रीरंग, श्रीनिवास, श्रीकांत, आणि आपण याला श्री म्हणायचं. त्या तरुणानं आपलं नाव श्रीराम सांगितलं तेव्हा तिला या योगायोगाची गंमत वाटली. श्रीराम हे नाव सुचलंच नव्हतं म्हणून, आणि तरीही श्री म्हणता येणार होतं म्हणून. ती त्याच्याकडे पाहून एकदम हसली. उत्स्फूर्तपणे आचार्यांना म्हणाली, आचार्य, आपण याला फक्त श्री म्हणूया. आचार्यांना हे रुचलं नाही ही गोष्ट अनुच्या लक्षात आली. ती मनाशी म्हणाली, मारो गोली. महिन्याभरात
श्री सगळ्यांचा लाडका झाला, अगदी आचार्यांचा देखील. आश्रमाच्या दैनंदिन कार्यक्रमात तो इतका रुळला, त्यानं इतका रस घेतला की जुन्यातल्या जुन्या आश्रमवासियांना सुद्धा आश्चर्य वाटलं. मात्र तो अनुला टाळत होता. ती समोर आली की बुजत होता. तिच्याशी बोलावं लागलंच तर इतर वेळी बोलका असणारा तो शब्द हरवून बसत होता. अनु मग मुद्दामच त्याला गाठायची, त्याला बुजवायची. तो गोंधळला की हसायची. आश्रमातले सगळे त्याला श्री भैया, श्री दादा, श्री भाई म्हणायचे. ती म्हणायची फक्त श्री. आचार्यांच्या कुटीत तो एकदा वाचत बसला होता. अनु सगळ्यांची नजर चुकवून त्याच्याकडे गेली. आचार्य कुठे आहेत रे श्री? तिनं विचारलं. आचार्य जिल्ह्याच्या ठिकाणी गेल्याचं तिला ठाऊक होतं. श्री गोंधळला. आचार्य हे तिकडं ह्याला म्हणजे जिल्हा आहे ना? तिनं प्रश्न तसाच सोडला. हसत विचारलं, काय वाचतो आहेस? मी ना हेच आपलं. त्यानं पुस्तक मिटलं आणि तिच्या हातात दिलं. तिनं न बघताच ते परत केलं. प्रश्नाच्या उत्तराची अपेक्षा न करता म्हटलं, बाकी काय विशेष? काही नाही. तू खूपच रमलास इथं. हो, पण तू एकदम आश्रमात यायचं कारण? म्हणजे असं की तुझ्यासारख्यानं पुढं शिकावं, चांगला नोकरी धंदा बघावा, एखाद्या सुरेख मुलीशी लग्न करावं, हे सगळं सोडून. मला आश्रमातल्या आयुष्याची आवड आहे. वडिलांचा रोष पत्करूनच आलोय मी. बरं, लग्न केलं तरी बायकोला हे आयुष्य आवडेलच कशावरून? म्हणजे सारं आयुष्य चार चौघांसारखं काढायचं. शेवटच्या क्षणी म्हणायचं, व्हायचं होतं ते झालंच नाही कधी आयुष्यात. आज पहिल्यांदा इतकं बोलतो आहेस तू माझ्याशी, नाहीतर बघावं तेव्हा असा का वागतोस तू माझ्याशी? मी काय खाऊन टाकणार आहे तुला? खरं सांगू, तू खाशील असंच वाटतं. तू मला सगळ्यांसारखी श्री दादा अशी हाक का मारत नाहीस? मला वाटत नाही तसं. तुला भाऊ बिऊ समजणं जस्ट इम्पॉसिबल. तुला जर मला अनुताई म्हणावंसं वाटत असेल तर गोष्ट वेगळी. वाटतं तुला तसं? नाही, मुळीच नाही. नशीब. पण आचार्यांना हे तुझं हाक मारणं आवडत नाही, तुला माहित आहे? चांगलंच, पण मी इथं आहे ती माझी इच्छा, माझी हौस म्हणून. दुसऱ्यांसारखी मी आश्रमावर विसंबून नाही. त्यांच्यासारखं मेंढरू म्हणून जगता नाही यायचं मला. पण आश्रमाचे नियम, नैसर्गिक गोष्टीत मी पाळत नाही, ते कधी पाळणारही नाही. म्हणजे समज, मला तू आवडतोस, माझं तुझ्यावर प्रेम आहे. अनु, गोष्ट खरी आहे. आय लव्ह यू श्री. पण आता सांग, तुला माझ्याबद्दल तसं काही? तसंच वाटतंय. अगदी पहिल्या दिवशी तुला पाहिलं तेव्हापासून. म्हणूनच तुझ्याशी बोलताना मी बुजतो. यापुढं बुजायचं नाही. पण हा आश्रम, आचार्य, आपण लग्न करून सुद्धा इथं राहू सेवा करत. दोघांच्या आवडीची गोष्ट आहे. करणार त्यात पाप नाहीये. वाटल्यास आश्रमानं नियम बदलावेत. कार्य मोठं की नियम मोठे हे आश्रमानं ठरवलं पाहिजे. नाहीतर 10 दिशा मोकळ्या आहेतच आपल्याला. आणि आचार्य, त्यांनी राहावं आचार्य म्हणून. त्यांची नाही मला भीती वाटत. श्रीला आश्चर्य वाटायचं. आपल्याला आचार्यांची भीती वाटते, ह्या अनुला काहीच वाटत नाही. आश्रमात कुजबूज वाढली होती. दोघांच्या संबंधात अनेक तर्क केले जात होते. याचा परिणाम काय होईल म्हणून जो तो विचार करत होता. श्री सुद्धा अपवाद नव्हता. अपवाद एकच, अनु. ती बेफिकीर होती. कधी कधी श्रीला वाटायचं आचार्यांच्या पुढं मन मोकळं करावं, पण तसा धीर त्याला होईना. सतत क्रोधावर मात करण्याच्या धडपडीत असणारा आचार्यांचा चेहरा त्याच्या दृष्टीसमोर येईल. आपलं ऐकून घेतल्यावर क्रोधाचा कल्लोळ दाबत ते डोळे मिटतील.
मग एखादा प्रश्न विचारतील आणि उजवा पंजा हलवत म्हणतील, या गोष्टीला आश्रम कदापिही अनुमती देणार नाही. त्यांच्या हाताचं तुटलेलं बोट सांगेल, श्रीराम, हा मूर्ख विचार सोडून दे, तुला जन्मात क्षमा केली जाणार नाही. त्या मानानं दुसरा विचार सोपा वाटायचा. अनुला सांगायचं, अनु, सगळं विसरून जा, आपल्या प्रेमापेक्षा आश्रम श्रेष्ठ आहे. पण त्यावर तिची प्रतिक्रिया काय होईल याचा त्याला अंदाज लागत नव्हता. घरच्या जाचाला कंटाळून ती आश्रमात आली होती. कॉलेजच्या शेवटच्या वर्षाची परीक्षा अर्ध्यावर फेकून तिला आधार होता फक्त तिचा, फक्त तिच्या आत्मविश्वासाचा. आश्रमामागल्या झाडाखाली त्यानं एकदा तिला म्हटलं होतं, मी आचार्यांची परवानगी घेऊ? त्यांनी नाही दिली तर तू विचार सोडणार आहेस? नाही. मग कशाला परवानगी मागायची? समजा त्यांनी दिली तर मनाला तेवढंच समाधान वाटेल म्हणून म्हटलं. ते कधीच परवानगी देणार नाहीत. का नाही देणार? फार तर त्यांच्या कानावर तू घाल, आम्ही लग्न करून सारं आयुष्य इथंच काढायचं म्हणतोय म्हणून. बिचारे, त्यांना आपलं वागणं आवडत नाहीये. साहजिकच आहे, माणसंच आहेत ना ती. अरे, इथल्या प्रत्येक पुरुषाला माझा मोह झालेला आहे आणि मला मोह झाला फक्त तुझाच, म्हणून त्यांना हे खुपतंय. दे आर नॉट रॉंग. कुणाही पुरुषाला मोह व्हावा असं रूप, असा देह मला निसर्गानं दिलाय. निसर्गाविरुद्ध माणसाला वागताच येत नाही. पण तुला असे अनुभव आहेत तेव्हा तू आचार्यांना नाही सांगितलंस? का सांगायचं? मगाशी म्हटलं ना, दे आर नॉट रॉंग. त्यांनी त्यांचं कर्तव्य केलं. आपलं कर्तव्य ते विसरून जाण्याचं. माझा कुणावरच राग नाहीये, होतो मोह. यांनी कुणी आचार्यांना आपल्याबद्दल सांगितलं तर? अजून राहिलं असेल सांगायचं, आचार्यांना केव्हाच कळलं असणार. ते वाट बघत असतील तू सांगण्याची. माझ्याहून तू कच्चा आहेस. घरच्या सुखी वातावरणातून बाहेर पडणारी व्यक्ती तशी कच्चीच असते. मी घरचा जाच सोसलाय, मी कच्ची नाहीये. आणि मी विचारलंच नाही, गप्प बसलो तर? वाट बघून तेच विचारतील. मग तुझी परीक्षा आहे. आणि तुझी? मी परीक्षेला बसतच नाही, त्यांनी बघावं मला विचारून. अनसुया, किती पत्र झाली? 8. उद्या टाईप करून पाठवून देईन. संदर्भ पुनश्च पाहून घ्यायचे. आज आचार्य काहीतरी विचारणार होते हे अनुनं ताडलं. विषयाला सुरुवात करण्याआधीच हे बिनमहत्वाचं बोलणं होतं. तुझा साक्षरता वर्ग कसा चाललाय? छान. विद्यार्थ्यांना शिक्षकाबद्दल आदर वाटला पाहिजे. आदर हा मागून लाभत नाही, तो आपल्या आचरणानं प्राप्त करून घ्यावा लागतो. आपलं आचरण शुद्ध, सात्विक. अनुनं त्यांना मध्येच विचारलं, माझे विद्यार्थी कुणी काही म्हणत होते? नाही. आश्रमातलं कुणी? असतील म्हणत. ते म्हणतातच आहेत हल्ली, आपल्याही कानावर. आचार्यांनी गंभीर मुद्रा केली. अनसुया, तुझी आणि श्रीरामाची मैत्री वाढलेली दिसते. खरं आहे. आश्रमाची शिस्त तुला मी नव्यानं सांगण्याची आवश्यकता नाही. हो, पण मी विचारते. विचारू नकोस. तुझा आणि त्याचा लग्नाचा विचार ठरेल सुद्धा. हा आश्रम जनसेवेसाठी सुरू केलाय, माहीत आहे मला. पण लग्न करून सुद्धा जनसेवा करता येईल, नाही का आचार्य? श्रीरामाकडून ही अपेक्षा नव्हती. का? त्याला असले मोह. जाऊ दे, या गोष्टीचा निर्णय त्याच्याशी बोलणं झाल्यावर ठरेल. मी काही बोलले तर? चालणार नाही. मला त्याचीही बाजू ऐकली पाहिजे. त्यालाही सर्व गोष्टींची जाणीव करून दिली पाहिजे. आचार्यांनी मोठ्या कष्टानं राग आवरलेला दिसला. काहीही न बोलता त्यांनी उजवा हात दाराकडे केला. अनुला जाण्याची ती आज्ञा होती.
आचार्यांचा हात सुद्धा रागानं थरथरत होता. ते अर्ध बोट अर्ध्या रागानं तिला चालती हो म्हणून सांगत होतं. अनु किंचित हसली. आपल्या हसण्यानं आचार्यांना स्वतःच्या रागाची किंमत कळून चुकावी एवढाच तिचा उद्देश होता. उद्देश साध्य झाला होता. आचार्य नेहमीप्रमाणे राग विसरण्यासाठी गीता उघडून वाचू लागले. 8 दिवस झाले. आचार्यांनी आपलं मौन सोडलं नव्हतं. आश्रमातला प्रत्येक जीव काळजीत होता. अपवाद फक्त नेहमीचा, अनुचा. सर्वांना आचार्यांच्या मौनाचं कारण समजलं होतं. त्यांच्या मर्जीतला श्री स्वतःला अपराधी समजत होता. आचार्यांनी विचारलेल्या प्रश्नांची त्यानं सरळ उत्तरं दिली होती. अनुशी लग्न करण्याचा आपला निर्धार त्यांना सांगितला होता. आचार्यांना संताप आवरणं कठीण झालं. त्यांचा आवाज चढला. मला या आश्रमातली प्रत्येक व्यक्ती शुद्ध हवी. प्रत्येक पुरुषानं ब्रह्मचर्याचं पालन. पण आचार्य, माझ्या हातून आपल्या आश्रमाला कलंक लागेल असं एकही कृत्य झालेलं नाहीये. अनुला मी स्पर्शही. एवढी एकच गोष्ट तुला अजून मोठं होण्याची संधी द्यायला समर्थ आहे. याच क्षणाला सर्व मोह जाळून तू तिला नकार देऊ शकतोस. ते कठीण आहे आचार्य. कठीण कार्य आधी हाती घ्यावं श्रीराम. आणि तू जर माझं या आश्रमाचं ऐकणार नसशील. आचार्य, आपण माझ्या जागी येऊन विचार करा. तू एक अक्षरही बोलू नकोस. उद्या सुप्रभाती मी मौन धरतोय. तुझा विचार बदलावा या कारणास्तव. तुझा विचार बदलशील तेव्हा सांगायला ये. माझं मौन मी सोडून देईन. क्षुद्र जनावरांनी मोह धरायचे असतात, माणसांनी नाही. आश्रमाचे नियम. पण आचार्य, निसर्गाचेही नियम असतात. ही अक्कल तुझी नाहीये, अनसूयेची आहे. कोणाचीही असली तरी ती सत्य आहे ना. तू त्वरित इथून जावंस हे चांगलं. क्रोधाची सावली माझ्या अंगावर पडेल. माझं शरीर विटाळून टाकील. ती सावली पडण्यापूर्वी मी जातोय. शक्य झालं तर आपण पुन्हा विचार करावा अशी विनंती आहे माझी. श्री दाराबाहेर पडला. वरांड्याच्या टोकाशी आला तेव्हा आचार्यांच्या स्वरातले श्लोक त्याला स्पष्टपणे ऐकू येऊ लागले. 8 दिवसात परिस्थिती तशीच राहिली होती. भेटेल तो आश्रमवासी त्याच्यावर रागावलेला दिसत होता. त्याला दूषणं देत होता. त्यानं आपला निश्चय सोडून अनन्य भावानं आचार्यांना शरण जावं असा उपदेश करत होता. निर्णय ठरत नव्हता. नेमकं उत्तर सापडत नव्हतं. श्री बेचैन झाला. गोंधळातून बाहेर पडायचा मंत्र अनुलाच सांगता आला असता. अनु, तू सांगशील तेच करणार आहे मी. त्यानं अनुला म्हटलं. आचार्यांना त्या दिवशी माझं अक्षरही पटलं नाही. त्यांनी त्राग्यानं हे मौन धरलंय. तुला काय हवंय? आधी त्यांचं मौन संपावं, मग त्यांनी खुशाल रागवावं माझ्यावर. वाटल्यास 4 शिव्या द्याव्यात. पण हे मौन. बिनविषारी पण गिळगिळीत सर्प अंगावरून सारखा फिरत राहिला तर कसं वाटेल? तसं वाटतंय मला. 8 दिवस झाले ते शब्दही बोलले नाहीत. आज प्रार्थना झाल्यावर त्यांना भेटायचं ठरवलंय मी. कशासाठी? तुझा राग तुला आवरता येणार नाही. तू वाटेल ते बोलशील त्यांना. अनु हसली. म्हणाली, श्री, आचार्यांना राग आवरणं जमलं नाहीये ते मला जमलंय. दुसऱ्याचे अपराध विसरून त्याला क्षमा करायची हे स्त्रीच करू जाणे. मला आचार्यांचा राग नाही, त्यांच्या रागाचा राग आहे. त्यांच्याहून त्यांचं कार्य मोठं आहे आणि म्हणून ते लहान नाहीत हे मीच जाणते. 7 वर्ष मी आश्रमात आहे. इथले गुण मी पाहिलेत आणि अवगुणही पाहिलेत. इथले संयम पाहिलेत आणि मोहही पाहिलेत. आचार्यांचा राग मी ओळखलाय. 8 दिवसांचा त्यांचा हात रागा मलाही किळसवाणा वाटतोय. श्रीला अनुचं तेज आणखी तेजस्वी भासू लागलं. प्रार्थना झाली. आचार्य आपल्या कुटीत गेले. आचार्य, मी आले. अनसूया. आचार्यांनी तिला बाहेर जाण्याची खूण केली. तुमच्याशी बोलल्याशिवाय मी जाणार नाही. आचार्यांचा नाईलाज झाला.
आचार्य, आमचा निश्चय पक्का आहे. मी आणि श्री लग्न करणार आहोत आणि इथंच राहणार आहोत. तरीही तुम्ही जा म्हणालात तर कुठेही जाऊ. पण आता हे मौन सोडावं असं सांगायला आले मी. हे मौन तुमच्याबद्दल शिल्लक राहिलेला आदर सुद्धा गिळून टाकील अशी भीती वाटते मला. आचार्यांनी जवळची पाटी पेन्सिल उचलली. पाटीवर लिहिलं, या आश्रमात मोहाला स्थान नाही. कुणाला माझा मोह झाला नाही सांगू शकाल आचार्य? इथला प्रत्येक पुरुष त्या मोहातून गेलाय आणि मला त्याचाही राग नाही, कारण ही गोष्ट नैसर्गिक आहे. पाटीवर अक्षरं उमटली. तू प्रत्येक पुरुष म्हणालीस हे विसरू नकोस. हो आचार्य, पुन्हा म्हणते, इथला प्रत्येक पुरुष. आचार्यांचा चेहरा लाल झाला. आचार्य, राग आलाय तुम्हाला. राग येणं हा देखील मोहच, आणि तो तुम्हाला तर नेहमीच होत असतो. तुम्ही मौन धरलं तेही रागापोटीच. माझ्यासारखी देखणी मुलगी श्रीला मिळणार, त्याला सर्वस्व देणार, त्याला सर्वस्व मानणार या रागापोटी. कारण माझा मोह, पुन्हा सांगते, आश्रमातल्या प्रत्येक पुरुषाला झालाय. मोहाला दूर ठेवा म्हणणाऱ्या या आश्रमातच एका रात्री माझ्या अंगावर पुरुषाचे हात पडले. 3 तरी वर्ष झाली. मी ते हात झिडकारले तेव्हा तो पुरुष काळोखात पळाला. खोटं आहे हे. आचार्यांच्या रागानं त्यांचं मौन सोडलं. आचार्य, बोललात, फार बरं वाटलं. मी सांगते ते पूर्ण खरं आहे. त्या पुरुषाला मी क्षमा केली. त्याला काही कळू दिलं नाही. याला कारण एकच होतं. मी म्हटलं, तो पुरुष आहे. झाला असेल मोह. माणसाला निसर्गाविरुद्ध सारखं वागता येत नाही. त्यात फसला असेल तो. त्यानं पुन्हा तसं काही केलं नाही आणि मी ते विसरले देखील. त्याच वेळी माझ्याकडे येऊन तक्रार का केली नाहीस? हा प्रश्न उगाच विचारलात आचार्य. न्यायाधीशापुढं त्याचीच तक्रार करता येत नाही. अनसूया, तुला काय म्हणायचंय? आचार्य, ते कळलंय तुम्हाला. काळोखातला अपराधी. मी खरंच ओळखू शकले नसते त्याला. पण त्याचे हात दूर करताना आचार्य, त्याच्या हाताला एक बोट नव्हतं. तुम्हाला हवी असलेली स्त्री तुमच्या देखत दुसरा नेणार हाच तुमचा राग आहे. तुम्ही दाखवताय हा राग आश्रमाच्या नियमांसाठी आहे. खोटं, ढोंग आहे ते. सगळे फसले तरी मी फसणार नाही. आचार्य, आमच्या लग्नाला तुम्ही होकार द्या आणि स्वतःकडं मोठेपणा घ्या. होकार देणार नसाल तरी हे लग्न होणार आहे. निसर्गाच्या हाकेला आम्ही दोघंही ओ देणार आहोत. मला क्षमा कर अनसूया. जेमतेम एवढे शब्द आचार्यांना बोलता आले. मग आला हुंदकाच. शन्ना नवरे यांची मानसी ही कथा इथेच संपली. आज मी वाचलेली ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. त्याचप्रमाणे सोबतचं बेल आयकॉनही दाबायला विसरू नका. आणि हो, कमेंटमध्ये जाऊन हाईप करायला सुद्धा विसरू नका. आता आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा कथा वाचनासाठी. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.